हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण पोलर फॉर्मचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, ज्यामध्ये स्पेशली आपण फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, बरोबर ना. तर आज काय करूया आपण, जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल किंवा फोर्थ मध्ये असेल तर त्याचा पोलर फॉर्म कसा फाइंड आउट करायचा ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, जेव्हा आपण पोलर फॉर्मचा विचार करतोय तेव्हा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे मॉड्युलस आणि दुसरं आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर कुठल्याही क्वाड्रंट मध्ये असू देत, मॉड्युलस वरती काही अफेक्ट करत नाहीये, मात्र तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे यावरून मात्र आर्ग्युमेंट्सच्या व्हॅल्यू चेंज होतात, लक्षात घ्या. म्हणजे आर्ग्युमेंट्स बदलतोय, बरोबर ना. त्यामुळं दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्याचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट व्यवस्थित फाइंड आउट केलं तरच आपला तो पोलर फॉर्म व्यवस्थित येणार आहे, लक्षात घ्या, बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं काय, जेव्हा तुम्ही मॉड्युलस आर्ग्युमेंटचा विचार करताय तेव्हा तुम्ही तो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही हे बघितलं पाहिजे. जर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल, आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच काय, ए प्लस आय बी चा फॉर्म, बरोबर. आणि मग त्याच्यावरून तुम्ही ए आणि बी त्याच्या व्हॅल्यूज आणि मग नंतर तुम्ही मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करू शकताय. जोपर्यंत दिलेला कॉम्प्लेक्स नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये तोपर्यंत आपण त्याचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं दिलेले कुठे, आता हे जे कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत हे सगळेच काही स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीयेत, लक्षात घ्या, बरोबर. त्यामुळे तुम्हाला तो कॉम्प्लेक्स नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून मग त्याचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. तर आपण जाऊया मग पहिल्या एक्झाम्पल कडे. फर्स्ट एक्झाम्पल काय बघा, गिवन z is equals to 1 plus 2 divided by I, 3 plus 4 divided by I, आणि नेक्स्ट काय बघा, 5 plus I raised to किती, -1. हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर ना. आता इथं हे तीन कॉम्प्लेक्स नंबर्स त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. आता इथं आपल्याला माहित आहे, जेव्हा जेव्हा 1 डिवायडेड बाय आय असेल, हा 1 बाय आय म्हणजेच आपण डायरेक्टली काय लिहितोय, -i. असं का लिहितोय तर बघा, 1 डिवायडेड बाय आय इथं मी काय करतोय, आय न मल्टिप्लाय केलं, आय न डिवाइड केलं, तर मग न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं, 1 इंटू आय आय आणि आय इंटू आय आय स्क्वेअर, व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 येते आणि बघा हे काय झालं, -i, बरोबर ना. त्यामुळे आपण 1 बाय आय असेल तर त्याची व्हॅल्यू आपण -i लिहितोय. आणि तुम्ही लक्षात ठेवा, कॉन्स्टंट डिवाइड बाय आय असेल तर आपण ते मायनस ऑफ कॉन्स्टंट इंटू आय लिहितोय. जसं समजा ते 2 डिवाइड बाय आय असेल तर आपण ते काय लिहिणार आहोत, -2i असं लिहितोय. 3 डिवाइड बाय आय असेल तर -3i असं लिहितोय. 4 डिवाइड बाय आय असेल तर ते आपण -4i असं लिहितोय, बरोबर. तर मग हाच कन्सेप्ट या ठिकाणी आपण यूज करूया. बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर मग 1 2 डिवाइड बाय आय आहे, म्हणजे हे काय होणार आहे, -2i. पुढं 3 प्लस 4 डिवाइड बाय आय आहे, म्हणजे हे काय होणार आहे, 3 -4i. आणि पुढं 5 प्लस आय रेस टू -1, म्हणजेच हे आपण 1 डिवायडेड बाय 5 प्लस आय असं लिहू शकतोय. तर बघा, मग हा कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्म मध्ये आला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि हा 5 प्लस आय डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणजेच 1 -2i आणि पुढचा आहे 3 -4i आणि डिवाइड बाय किती आहे बघा, 5 प्लस आय. लक्षात आलं का बघा. आता इथं काय करायचं आपल्याला, या न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि मग डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट मल्टिप्लाय डिवाइड करून आपल्याला तो सिम्प्लिफाय करायचा आहे. तर अगोदर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करूया. काय येतं बघा, 1 इंटू 3 आलं, नंतर 1 इंटू -4i -4i आलं, -2i इंटू 3 दॅट इज अ -6i आणि -2i -4i मायनस प्लस 8i इंटू i दॅट इज अ i स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये किती आलं, 5 प्लस i. लक्षात आलं का बघा. याच्या पुढे आता काय येणार आहे बघा, 3 -4i -6i दॅट इज अ -10i आणि प्लस 8 इंटू किती बघा, -1, दिस होल डिवाइड बाय किती येतं, 5 प्लस आय. बरोबर, लक्षात यायला लागले सर्वांना. स्टेप्स कशा बदलत गेले बघा, त्या स्टेप्स मधलं कॅल्क्युलेशन प्रत्येकाला लक्षात यायला पाहिजे, बरोबर.
तर मग आता इथं 3 मायनस 8 प्लस मायनस मायनस झालं. 3 मायनस 8 किती येतं? दॅट इज -5 मायनस 10i आणि डिवाइड बाय किती आहे बघा 5 प्लस आय. आता या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे, बरोबर ना. मग डिव्हिजन करताना काय करतोय आपण? डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट त्याला आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय. तर बघा मग काय येणार आहे? z इज इक्वल्स टू -5 मायनस 10i डिवाइड बाय 5 प्लस आय इंटू 5 मायनस आय डिवाइड बाय काय 5 मायनस आय. बरोबर ना. म्हणजे डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने काय केलं आपण? न्यूमरेटरला आपण मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे, बरोबर ना. तर मग आता इथं मल्टिप्लिकेशन करूया सरळ. -5 ने 5 ला मल्टिप्लाय केलं -25 आलं. -5 ने मायनस आय ला मायनस मायनस प्लस 5i -10i ने 5 ला मल्टिप्लाय केलं -50i आणि पुढं -10i मायनस आय मायनस मायनस प्लस 10i स्क्वेअर आणि दिस होल डिवाइड बाय किती येतं बघा a प्लस बी a मायनस बी म्हणजेच काय येतं? a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर ना. बघा a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, बरोबर ना. आता मग याच्या पुढं सिम्प्लिफाय करूया. किती येतं बघा -25 ऍज इट इज. पुढं 5i मायनस 50i दॅट इज अ -45i आणि पुढं 10i चा स्क्वेअर म्हणजेच किती येणार बघा -10 आणि डिवाइड बाय 5 चा स्क्वेअर 25 आणि मायनस आय स्क्वेअर किती येतं? -1 येणार आहे, लक्षात घ्या. तर या व्हॅल्यूज व्यवस्थित लक्षात आलीत का बघा? कॅल्क्युलेशन्स लक्षात आले का बघा? बरोबर. आणि मग त्याच्या पुढं काय येणार बघा -25 मायनस 10 दॅट इज अ -35 मायनस 45i आणि डिवाइड बाय किती येतं बघा मायनस मायनस प्लस दॅट इज अ 26, बरोबर. आणि हे पुढे जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर काय होतं -35 डिवाइड बाय 26 मायनस 45 डिवाइड बाय 26i आणि मग या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. लक्षात स्टँडर्ड फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर सो z इज इक्वल्स टू -35 डिवाइड बाय 26 मायनस 45 डिवाइड बाय 26i हा मी कशाशी इक्वेट करतोय बघा x प्लस आय वाय बरोबर इक्वेट करतोय, बरोबर. आणि x प्लस आय वाय बरोबर इक्वेट केलं तर असं लक्षात येतं x किती येतं बघा -35 डिवाइड बाय 26 आणि y किती येतं? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? -45 डिवाइड बाय 26, बरोबर. या आल्या x आणि y च्या व्हॅल्यूज. आता इथं जर बघितला तर बघा हिअर x लेस दॅन 0 आहे आणि y पण लेस दॅन 0 आहे. सो व्हॉट दिस implies z belongs to which quadrant? z belongs to yes third quadrant. झालं ना. त्या कॉम्प्लेक्स नंबरचा क्वाड्रंट एकदा फिक्स झाला की मग आपण पुढच्या स्टेप्स कडे जाऊया. म्हणजेच काय करायचं आहे? त्याचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. तर बघा मग याचं मॉड्युलस आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंबर 1 मॉड्युलस ऑफ z, मॉड्युलस ऑफ z, बरोबर. आता इथं x y च्या व्हॅल्यूज माहित आहेत. आपण मॉड्युलसचा फॉर्म्युला यूज करूया. r इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ z इज इक्वल्स टू काय बघा स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि या ठिकाणी सरळ x आणि y ची व्हॅल्यू ठेवा. किती येतं बघा yes स्क्वेअर रूट मध्ये x म्हणजेच किती आहे -35 बाय 26 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस किती हो -45 डिवाइड बाय 26 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर ना. तर या ठिकाणी आता तुम्हाला 35 चा स्क्वेअर करायचा, 45 चा आणि 26 चा स्क्वेअर करायचा, लक्षात घ्या. सो डू द कॅल्क्युलेशन्स. हे जर कॅल्क्युलेशन्स केलं तर बघा -35 चा स्क्वेअर किती येतो? व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ -35? दॅट इज अ 1225. 26 चा स्क्वेअर किती येतो? 676 आणि प्लस 45 चा स्क्वेअर किती होतो बघा 2025 डिवाइडेड बाय 676, बरोबर ना. आणि इथं मग सरळ न्यूमरेटरची ऍडिशन करा. किती येणार आहे बघा न्यूमरेटरची जर ऍडिशन केली तर थोडक्यात हे ऍडिशन किती येते बघा 10 नंतर 5 पुढं 2 आणि 3250 डिवाइड बाय 676 येतं, बरोबर ना.
तर ही झाली त्याची ऍडिशन 3250 डिवाइड बाय 676 ही व्हॅल्यू आली. बरोबर, मला मॉड्युलस मिळालेले आहे. बरोबर ना. थोडंसं कॅल्क्युलेशन फार मोठं येतं कारण कॉम्प्लेक्स नंबर थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. टेक्स्टबुक मध्ये जर बघितला तर हा क्वेश्चन फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. पण आपण इथं काय केलं, थर्ड क्वाड्रंट आहे त्याचंही एक्झाम्पल व्हावं म्हणून आपण याचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. आणि समजा हे जर तुम्ही डिवाइड वगैरे केलं पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन येणार आहे त्यामुळे आहे तसं स्क्वेअर रूट ठेवलं तरी चालेल. बरोबर, हा मॉड्युलस आला. आता असंच आपण काय करूया, आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करूया. नंबर 2, आर्ग्युमेंट ऑफ झेड. झेडचं आपल्याला आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना. तर काय करता येईल बघा, इथं एक्स पण निगेटिव्ह आहे आणि वाय पण निगेटिव्ह आहे. मग काय म्हणूया, ऍज झेड बिलॉंग्स टू थर्ड क्वाड्रंट. झेड हा काय बघा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. सो व्हाट दिस इम्प्लाइज, दिस इम्प्लाइज थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. थीटा बरोबर काय येतं, पाय प्लस. कारण लक्षात घ्या, पहिला क्वाड्रंट थीटा इज इक्वल्स टू अल्फा, सेकंड क्वाड्रंट थीटा इज इक्वल्स टू पाय मायनस अल्फा. अल्फा म्हणजे काय, टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. थर्ड क्वाड्रंट थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. आणि फोर्थ क्वाड्रंट थीटा इज इक्वल्स टू 2 पाय मायनस टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. हे व्हॅल्यूज, हे फॉर्म्युले तुम्हाला माहित असले पाहिजेत. आणि बघा मग इथं आता व्हॅल्यूज ठेवूया. किती येतं बघा, पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ पुढचं व्हॅल्यू ऑफ वाय. वायची व्हॅल्यू किती आहे बघा, मायनस 45 डिवाइड बाय 26 आणि दिस होल डिवाइड बाय किती आहे बघा, मायनस 35 डिवाइड बाय 26. 6 गेट कॅन्सल. बरोबर ना. मग राहिलं किती बघा, थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ यस 45 डिवाइड बाय 35. आणि इथं मग आता आपण सिम्प्लिफाय जर केलं तर पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ, बरोबर 5 ने डिवाइड केलं तर किती येतं बघा, येस 9 5 जा म्हणजे 5 9 जा 45 आणि 5 7 जा 35. बरोबर. तर आर्ग्युमेंट किती आला बघा, थीटा इज इक्वल्स टू यस पाय प्लस टॅन इनवर्स 9 बाय 7 हा आर्ग्युमेंट आला. आणि मॉड्युलस किती आला बघा, स्क्वेअर रूट मध्ये 3250 अपॉन 676. आता घाबरू नका कारण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट अशा फॉर्म मध्ये कधीच येणार नाहीये. लक्षात घ्या, जो काही तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर घ्याल तो कॉम्प्लेक्स नंबर जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय करा तेव्हा एक मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट हा तुम्हाला एकतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये येईल किंवा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये येईल. असा भला मोठा मॉड्युलस किंवा असं वेगळंच आर्ग्युमेंट कधीच येणार नाहीये. आणि आता मग याचं आपल्याला काय करायचं आहे, पोलर फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर काही नाही, या व्हॅल्यू ज्या आहेत तशाच आपण या ठिकाणी पुट करूया. इट्स पोलर फॉर्म, इट्स पोलर फॉर्म इज, what is its polar form, z is equals to r cos theta plus I sin theta. बरोबर ना. हा त्याचा पोलर फॉर्म आहे. आणि मग या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करूया. z is equals to r किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ r, स्क्वेअर रूट मध्ये 3250 डिवाइड बाय 676 ब्रॅकेट मध्ये cos किती येतं बघा, हा पाय प्लस टॅन इनवर्स 9 बाय 7 आणि प्लस किती बघा, आय साइन पाय प्लस टॅन इनवर्स किती 9 बाय 7. सो दिस इज पोलर फॉर्म ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात आलं का बघा, थोडस वेगळा पोलर फॉर्म आलेला आहे. इथं आर आणि थीटाचे व्हॅल्यूज विचित्र आलेले आहेत त्यामुळे घाबरून न जाता व्यवस्थित सर्वांना कॅल्क्युलेशन्स लक्षात आले का बघा. आर आपण फाइंड आउट केलेला आहे, थीटा आपण फाइंड आउट केलेला आहे, त्याच्यानंतर त्याचा मग पोलर फॉर्म आपण इथं घेतलेला आहे. सर्वांना पहिले एक्झाम्पल लक्षात आलं, व्हेरी सिंपल एक्झाम्पल, फक्त कॅल्क्युलेशन थोडीशी मोठे. बरोबर. आता मग याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे, त्याचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फार मोठा नंबर आलेला आहे. आता आपण पुढच्या सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. बघा सेकंड एक्झाम्पल गिवन, व्हाट द गिवन z इज इक्वल्स टू बघा -1 मायनस आय डिवाइड बाय किती आहे, √2. बरोबर ना. आता हे आपण कसं लिहू शकतो बघा, हा जो डिनॉमिनेटरचा रूट तो आहे तो न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्म साठी सेपरेट घेऊया. म्हणजे -1 बाय √2 आणि -1 बाय √2 इंटू आय, दिस इज अ z. बरोबर. आणि हा मी x प्लस आय वाय बरोबर इक्वेट केला.
लक्षात घ्या इथं दिलेला कॉम्प्लेक्स नंबर डायरेक्टच a प्लस आय च्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर. त्यामुळे आपण x आणि y च्या व्हॅल्यूज घेतल्या. बघा x काय आहे हिअर x इज इक्वल्स टू -1/2 आणि y इज इक्वल्स टू पण काय -1/√2. सॉरी इथं √2 आहे. x इज इक्वल्स टू -1/√2 आणि y इज इक्वल्स टू काय -1/√2, बरोबर. आता मग इथं जर बघितलात व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल x पण निगेटिव्ह आहे आणि y पण निगेटिव्ह आहे. सो व्हॉट दिस इम्प्लाइज? दिस मीन्स that complex number lies in third quadrant. बरोबर ना. तो कॉम्प्लेक्स नंबर काय आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, बरोबर ना. आता एकदा त्या कॉम्प्लेक्स नंबरचा क्वाड्रंट फिक्स झाला की पुढची प्रोसिजर तुम्हाला माहित आहे. काय करूया बघा मग. यस नंबर 1 मॉड्युलस ऑफ z, बरोबर. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला मॉड्युलस फाइंड आउट करायचा आहे. तर मग मॉड्युलसचा फॉर्म्युला r इज इक्वल्स टू मॉड z इज इक्वल्स टू किती बघा स्क्वेअर रूट मध्ये x² प्लस y². आणि या ठिकाणी व्हॅल्यूज पुट केल्या बघा किती येतं मग स्क्वेअर रूट मध्ये. यस x ची व्हॅल्यू किती आहे बघा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x -1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y ची पण व्हॅल्यू किती आहे बघा -1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर ना. आणि मग नंतर याचं सिम्प्लिफिकेशन करूया. स्क्वेअर रूट मध्ये किती येतं बघा 1/-1चा स्क्वेअर 1 √2चा स्क्वेअर 2 प्लस इथं पण 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये किती आलं 1. याचा अर्थ 1चा स्क्वेअर रूट किती आलं 1, बरोबर. देअरफॉर व्हॉट इज द मॉड्युलस ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर? दॅट इज 1. म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आपल्याला मिळालेला आहे, बरोबर. आता पुढे जाऊया नेक्स्ट आर्ग्युमेंट कडे. बघा आर्ग्युमेंट ऑफ z दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. तर काय करूया बघा. ऍज अ गिवन कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन थर्ड क्वाड्रंट, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. सो व्हॉट दिस इम्प्लाइज बघा याचा आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय असणार आहे. आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजे थीटा इज इक्वल्स टू काय असणार बघा फॉर्म्युला पाय प्लस tan इनव्हर्स ऑफ y/x. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय फाइंड आउट करणार आहोत आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. तर बघा मग किती येणार आहे इथं थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस tan इनव्हर्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y -1/√2 सेम नंबर आहे कॅन्सल झाला म्हणजेच किती आला बघा पाय प्लस tan इनव्हर्स किती आला 1. आणि आता आपल्याला माहिती आहे ना tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू किती येते बघा. यस थीटा इज इक्वल्स टू पाय प्लस कारण tan 45 म्हणजे π/4 ची व्हॅल्यू 1 आहे त्यामुळं tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू किती येणार आहे π/4. Therefore theta is equals to क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4π प्लस π डिवाइड बाय 4 म्हणजेच किती येतं 5π डिवाइड बाय 4, बरोबर ना. सो आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर किती आलं 5π डिवाइड बाय 4. लक्षात घ्या जर तो कॉम्प्लेक्स नंबर थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे तर त्याचा आर्ग्युमेंट हा 180 आणि 270 च्या इन बिटवीन येणार आहे, बरोबर ना. त्यामुळे ह्या व्हॅल्यू ज्या आहेत तुम्ही जर इथं समजा चुकून पाय मायनस घेतला तर तो सेकंड क्वाड्रंट जाईल आणि आपण म्हटलंय थर्ड क्वाड्रंट आणि आपला आर्ग्युमेंट जर सेकंड मध्ये आला तर ते चुकीचं होईल. त्यामुळं कुठला क्वाड्रंट आणि त्यातला अँगल तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इफ द कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट देन आर्ग्युमेंट मस्ट बी लाईज इन 0 to 19. If that complex number lies in the second quadrant, then argument lies between 90 to 180. If that complex number lies in third quadrant, then argument of that complex number lies between 180 to 270. And if the complex number lies in fourth quadrant, then argument of that complex number lies in 270 to 360 degree. लक्षात घ्या म्हणजेच काय फर्स्ट क्वाड्रंट 0 to π/2, सेकंड π/2 to π, थर्ड π to 3π/2 आणि फोर्थ 3π/2 to 2π. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला आर्ग्युमेंट्स फाइंड आउट करायचे आहे, बरोबर. तर बघा मग थीटा बरोबर 5π/4 आला आणि मग इट्स पोलर फॉर्म इज काय तर बघा z इज इक्वल्स टू काय पोलर फॉर्म r cos थीटा प्लस i sin थीटा आणि सिम्पली पुट द व्हॅल्यूज r आणि थीटाच्या व्हॅल्यूज ठेवा ना या ठिकाणी
किती येतं बघा मग z इज इक्वल्स टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ r, r ची व्हॅल्यू आहे 1, नंतर cos 5 पाय बाय 4 प्लस I sin 5 पाय बाय 4, बरोबर ना. हा त्याचा पोलर फॉर्म आला. आता बघा कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे कालच्या किंवा त्याच्या अगोदरच्या लेक्चरला सांगितलं असेल की कॉम्प्लेक्स नंबरचे 3 फॉर्म आहेत. एक पहिला कार्टेशियन फॉर्म, सेकंड दॅट इज अ पोलर फॉर्म अँड थर्ड इज अ एक्सपोनेन्शियल फॉर्म, बरोबर ना. म्हणजे काय करायचं r e रेस टू i थीटा. म्हणजेच बघा इथे मी कॉम्प्लेक्स नंबर हा जो आहे z इज इक्वल्स टू 1 cos 5 पाय बाय 4 प्लस i sin 5 पाय बाय 4 आहे. पोलर फॉर्म त्याचा r cos थीटा प्लस i sin थीटा. हेच मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहितोय r e रेस टू i थीटा. म्हणजे तुम्हाला जर समजा क्वेश्चन असा विचारला राईट द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इन एक्सपोनेन्शियल फॉर्म, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजेच काय, तुम्हाला तिथेही मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे आणि त्या मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटची व्हॅल्यू r e रेस टू i थीटा इथं ठेवायची आहे. तर मग मला सांगा हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे याचा मॉड्युलस 1 आलेला आहे आणि e रेस टू i किती येतं 5 पाय बाय 4, हा त्याचा काय झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे आपण मॉड्युलस आर्ग्युमेंट किती महत्वाचा आहे बघा. मॉड्युलस आर्ग्युमेंट आलं की तुम्हाला पोलर फॉर्म जमेल, पोलर फॉर्म आला की त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म पण लिहू शकताय. तुम्ही प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबरचा जेवढे काही एक्झाम्पल्स आपण पाठीमागे सोडवलेले आहेत त्या सर्व एक्झाम्पल्सचा जिथे जिथे तुम्ही मॉड्युलस आर्ग्युमेंट काढलेलं आहे त्या सर्वांचं या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करू शकताय. काय करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे r e रेस टू i थीटा. लक्षात घ्या मी हे का सांगतोय, कारण आपण जेव्हा डी मोअर्स थेरम बघणार आहोत त्याबरोबर nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघणार आहोत, त्यातील जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला हा एक्सपोनेन्शियल फॉर्म अत्यंत महत्वाचा आणि युजफुल आहे. लक्षात घ्या याचा यूज करून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जेडब्ल्यू चे पण ऑब्जेक्टिव्ह सोडवायला मदत होईल. त्यामुळे प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही काय करा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा जिथं आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे पोलरच्या पुढे फक्त तुम्हाला एक स्टेप जायचा आहे r e रेस टू i थीटा, बरोबर. आता यानंतर लगेच आपण पुढच्या नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. बघा आता काय करतो नेक्स्ट एक्झाम्पल काय करतो मी एक एक्झाम्पल हे सोडवतोय आणि रिमेनिंग 2 एक्झाम्पल्स आर फॉर होमवर्क. राहिले 2 एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचे, बरोबर ना. तर बघा मग तिसरं एक्झाम्पल काय आहे, गिवन z इज इक्वल्स टू दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय बघा 2 प्लस 3i इंटू 1 मायनस 4i. लक्षात घ्या हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन करूया, बरोबर. 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. मग मी आता मल्टिप्लिकेशन करतोय काय तर बघा 2 1 जार 2, 2 मायनस 4i मायनस 8i, 3i इंटू 1 दॅट इज प्लस 3i आणि प्लस मायनस मायनस 12i स्क्वेअर, बरोबर. आणि मग मला सांगा तिथे किती येणार आहे 2 मायनस 8 प्लस 3 दॅट इज अ मायनस 5i आणि मायनस 12i स्क्वेअर किती बघा मायनस 1, बरोबर. आणि मग किती आलं सांगा हे 2 मायनस मायनस प्लस 12 म्हणजे किती येतं 12 प्लस 2 दॅट इज अ 14 मायनस 5i. दिस इज द गिवन कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना. हा आहे कॉम्प्लेक्स नंबर. आता मग हा आपण कॉम्प्लेक्स नंबर काय करूया x प्लस आय वाय बरोबर इक्वेट करूया, कारण तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेला आहे a प्लस आय बी चा फॉर्म आहे, बरोबर ना. मग x प्लस आय वाय बरोबर इक्वेट केलं, यस व्हॉट वी गेट हिअर x इज इक्वल्स टू 14 आणि y बरोबर किती येतं बघा y इज इक्वल्स टू -5, बरोबर ना. आता x 14 आहे y -5 आहे. बघा मग हिअर x ग्रेटर दॅन 0 आणि y काय आहे लेस दॅन 0, म्हणजे x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह आहे. म्हणजे मग हे असं कुठे शक्य आहे बघा. व्हॉट दिस मीन z बिलॉंग्स टू विच क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. z हा काय आहे फोर्थ क्वाड्रंट मधला कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर ना. म्हणजे तो z जो कॉम्प्लेक्स नंबर आहे लाईज इन फोर्थ क्वाड्रंट, बरोबर. आता मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर आपण मग त्याचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करूया. तर नंबर 1 यस मॉड्युलस ऑफ z, मॉड्युलस ऑफ z, बरोबर ना. आपल्याला दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं काय करायचंय बघा मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. तर मग फाइंड आउट करूया. यस r इज इक्वल्स टू मॉड z इज इक्वल्स टू बघा स्क्वेअर रूट मध्ये किती x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, बरोबर ना. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर
मग आता याच्या पुढं बघा r इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये x किती आहे 14 चा स्क्वेअर आणि प्लस y किती आहे बघा -5 चा स्क्वेअर, बरोबर. आणि मग आता या ठिकाणी बघा जर 14 चा स्क्वेअर केला, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 14 दॅट इज 196 आणि प्लस 5 चा स्क्वेअर किती आहे बघा 25, बरोबर ना. म्हणजे 14 इंटू 14 जर केलं तर किती 196 आणि 5 इंटू 5 केलं तर दॅट इज 25. मग इथं आता r इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये या दोघांची ऍडिशन केली, बघा ना ऍडिशन केली किती येणार आहे r बरोबर आता स्क्वेअर रूट मध्ये 2 to 1 आलेला आहे, तर हा r तसाच ठेवूया म्हणजे मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. आता पुढे जाऊया नंबर 2 आर्ग्युमेंट ऑफ z. आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा काय आपल्याला आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. तर बघा मग ऍज z बिलॉंग्स टू फोर्थ क्वाड्रंट, z हा काय आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे, तर काय म्हणतील आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू बघा काय येणार आहे 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ y by x. That is argument of that complex number as the complex number lies in fourth quadrant. लक्षात घ्या. आणि मग बघा व्हॅल्यूज ठेवा थीटा इज इक्वल्स टू किती येणार आहे 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y. y ची व्हॅल्यू किती आहे बघा -5 डिवायडेड बाय किती 14, बरोबर. आणि मग इथं थीटा जो आहे तो असाच ठेवा 2 पाय मायनस tan इनवर्स किती 5/14. दिस इज argument of that complex number आणि square root 2 to 1 that is the modulus of that complex number. आता इथे आपल्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट मिळालं की याचा पोलर फॉर्म आपण लिहू शकतोय, बरोबर. काय बघा पोलर फॉर्म वी नो इट्स पोलर फॉर्म. याचा पोलर फॉर्म काय बघा z इज इक्वल्स टू r cos थीटा प्लस किती बघा i sin थीटा. आणि या ठिकाणी r आणि थीटाच्या व्हॅल्यूज ठेवा, बघा काय येतं मग z इज इक्वल्स टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ r दॅट इज द स्क्वेअर रूट ऑफ 2 to 1 इनटू cos किती आहे बघा 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ 5/14 आणि प्लस i sin मध्ये बघा 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ 5/14 and this is पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. समजा तुम्हाला याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा असेल तर z इज इक्वल्स टू r e रेज टू i थीटा हा काय आहे दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे लक्षात घ्या. आणि इथे तुम्ही काय करू शकताय r आणि थीटाची व्हॅल्यू ठेवू शकताय. म्हणजे मग काय येतं बघा z इज इक्वल्स टू r व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ r स्क्वेअर रूट ऑफ 2 to 1 into e raised to i what is the theta yes 2 pi minus tan inverse किती बघा 5/14. तर हा झाला त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर या पद्धतीने लक्षात घ्या आपण मॉड्युलस आर्ग्युमेंट आणि त्याच्यानंतर पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याबरोबर एक्सपोनेन्शियल फॉर्म पण बघितला, बरोबर. त्याचे एक्झाम्पल्स लक्षात घ्या आपण जी काही एक्झाम्पल्स मॉड्युलस आर्ग्युमेंटचे बघितलेले आहेत ती सगळी एक्झाम्पल्स तुम्ही पोलर मध्ये कन्वर्ट करू शकताय म्हणजे r cos थीटा प्लस i sin थीटा. आणि ती सगळी एक्झाम्पल्स तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे r e रेज टू i थीटा या फॉर्म मध्ये पण कन्वर्ट करू शकताय, बरोबर. तर बघा मग हे झाली एक्झाम्पल्स. अशीच एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थोडीशी वेगळी एक्झाम्पल्स बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला रिअल पार्ट 0 असेल तर एक्स वाय ची व्हॅल्यू काढायची आहे किंवा तुम्हाला पोलर फॉर्म दिला तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये करता आलं पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला r आणि cos थीटाच्या फॉर्म मध्ये असं कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये करता आलं पाहिजे. लक्षात घ्या आपण कॉम्प्लेक्स नंबरचे मॅक्झिमम एक्झाम्पल्स घेतोय. ही एक्झाम्पल्स का महत्वाची आहेत कारण तुम्ही जर ह्या एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करताना फार इझी जाईल. म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करू शकताय. आपण ही एक्झाम्पल्स एकदा झाली मॉड्युलस आर्ग्युमेंट पर्यंतचे सगळे एक्झाम्पल्स कव्हर झाली त्यानंतर लगेच आपण ऑब्जेक्टिव्हचे पण क्वेश्चन्स घेऊया. चालतं. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया.